अनाथ आश्रमात सोडायला आलेल्या नवजात बालिकेच्या प्रकरणाची वेगळी स्टोरी। बुलढाणा लोणार जिल्ह्यातून ही घटना मंगळवार दिनांक 10 सप्टेंबरची आहे। एक जोडपं बुलढाण्याच्या अनाथ आश्रमात आलं आणि म्हणालं की ते लोणार जिल्ह्यातून आले आहेत। त्यांनी ही मुलगी एका वेड्याबाईसोबत पाहिली। जर ती मुलगी त्या वेड्याबाईकडे राहिली तर ती मरेल, म्हणून आम्ही तिला तुमच्याकडे सोपवत आहोत। अनाथ आश्रमातील लोकांनी त्या जोडप्याला पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती देण्यास सांगितले। काय करावं या द्विधा मनस्थितीत दाम्पत्य होतं। सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक दिवसाची मुलगी भुकेने व्याकुळ होत रडत होती। रात्री 8 वाजण्याच्या सुमारास या दाम्पत्याने त्या निरागस मुलीला घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि त्यांनी अनाथ आश्रमाला सांगितलेली गोष्ट SHO नरेंद्र ठाकरे यांना सांगितली। प्रशासन याबाबत बुलढाणा HHO नरेंद्र ठाकरे यांनी लोणार पोलीस ठाण्याचे अधिकारी निमेश मेहत्रे यांना माहिती दिली असता एक धक्कादायक प्रकार समोर आला। लोणार पोलिसांनी या दाम्पत्याकडे चौकशी केली असता ही मुलगी या दाम्पत्याची नात असल्याचे समोर आले। त्यानंतर या दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलीशी कोणाचे तरी अनैतिक संबंध होते, त्यामुळे ती गर्भवती राहिल्याचे उघड झाले। या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून लोणार पोलिसांनी तात्काळ आपले खबरी पाठवून प्रकरणाचा तळ गाठला। तपासादरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली देणाऱ्या मध्यमवयीन आरोपीला अटक केली। लोणार पोलीस ठाण्यात मध्यमवयीन आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहितेअंतर्गत बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस प्रशासनाने या निष्पाप नवजात मुलीला बुलढाण्याच्या शासकीय रुग्णालयात पाठवले। सिव्हिल सर्जनने तिला ICU मध्ये ठेवले असून मुलीला किमान 15 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। सध्या मुलीच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे। योगिता डुकरे ही कर्तव्य संपवून त्या निरागस मुलीला पाहण्यासाठी रुग्णालयात चक्कर मारतात। महिला कॉन्स्टेबल योगिता डुकरे यांना फुटला मायेचा पाजर। योगिता यांच्यातील मातृत्वाला पाजर फुटला आणि त्यांनी अधिकाऱ्यांना त्या निरागस बाळाला दूध पाजता येईल का अशी विचारणा केली। मुलीच्या रडण्याने सर्व पोलीस कर्मचारी काळजीत पडले होते। लगेच महिला पोलीस कर्मचारी योगिता यांना नवजात मुलीला दूध पाजण्यास परवानगी देण्यात आली। अनोळखी मुलीने अनोळखी आईच्या छातीला बिलगून दूध पिण्यास सुरुवात केली। 15 ते 20 मिनिटं दूध पिल्यानंतर निरागस मुलगी झोपी गेली। तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड।